नॉनव्हेज मिस करत असाल ना तर हा एक बेस्ट ऑप्शन। आणि मासवडी थाळी आपण ज्यावेळेस ऑर्डर येते त्यावेळेस बनवायला सुरुवात करतो। पुण्यामध्ये या बाजूला नॉनव्हेज रस्सा बनतोय। आत्ताच श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आता थाळी आपण चालू केलेली आहे। एकदा तुम्ही ट्राय करू शकता हे पिठलं आमचं। ह्या थाळीमध्ये सगळं अनलिमिटेड आहे। तर राम राम पाहुणं, कसं काय, बरं आहे ना? तर तुम्हाला वाटत असेल मी आज वेगळ्या स्टाईलमध्ये का बोलतोय, कारण आजच्या एपिसोडमध्ये आपण काहीतरी वेगळं ट्राय करणार आहोत। मागच्या एपिसोडमध्ये ट्राय केलेल्या ढाब्यावरच्या जेवणानंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुम्ही काहीतरी महाराष्ट्रीयन पण घेऊन या। असंच काहीतरी महाराष्ट्रीयन गावरान ट्राय करण्यासाठी आज आपण आलोय। तर खाद्य भ्रमंतीचे या एपिसोडमध्ये आपण शाकाहारी गावरान काहीतरी पदार्थ ट्राय करणार आहोत। काहीतरी का, तर आपण अजून काही ठरवलेलं नाही की काय खायचं, पण इथे जे जेवण मिळतं ते असल गावरान मिळतं आणि बैठक व्यवस्था सुद्धा प्रशस्त आहे। आमचं ऑलरेडी मालकांशी बोलणं झालेलं आहे, ते आपल्यासाठी व्हिडिओमध्ये यायला सुद्धा तयार आहेत। तर आजचा व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रिक्स, आणि आजच्या या एपिसोडला आपण सुरुवात करूया। हॉटेल गावकरी थाटचे मालक योगेश आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार। गावकरी थाटमध्ये आपल्या इथे कोणत्या पद्धतीचं जेवण आपण देतोय? आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण देतो। व्हेजमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे कोल्हापुरी टाईपचं जेवण आहे। तांबडा पांढरा रस्सा भेटतो, सोनकढी, अनलिमिटेड जेवण आहे आपल्या इथं सगळं महाराष्ट्रीयन पद्धतीचं। त्याच्यामध्ये झुणका भेटतो तुम्हाला। मासवडी थाळी आपली स्पेशल आहे। आत्ताच श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आता मासवडी थाळी आपण चालू केलेली आहे। इथे नॉनव्हेज तर कोल्हापुरी स्टाईलचं आहे, बट आता श्रावण चालू असल्यामुळे आपण स्पेशली व्हेजच ट्राय करू आणि नॉनव्हेजसाठी आपण परत येऊच। ती लोकांची बैठक व्यवस्था कर। बैठक व्यवस्था आता खाली बसून जर महाराष्ट्रीयन पद्धतीचं खाली बैठकीची व्यवस्था म्हणलं तर 140 लोक एका टायमाला बसतात। टोटल टेबल म्हणले तर 47 टेबल आहे आपल्याकडे। 160 लोक बसू शकतात जेवायला। 160 लोक ऑलमोस्ट बसू शकतात। महाराष्ट्रीयन मध्ये आपण काय काय देतो? व्हेज मध्ये काय काय देतो? व्हेज मध्ये आपण बेंगन मसाला देतो, त्याच्यानंतर झुणका भाकर देतो, अख्खा मसूर देतो, परत मटकी मसाला, ठेचा बिचा त्याच्याबरोबर देतोच आपण। तर आपण जेवण ट्राय नक्कीच करूया, पण आम्हाला किचनची तुमच्या टूर भेटू शकेल का? म्हणजे किचन मध्ये तुमचं कामकाज कसं चालतं? आमच्या व्ह्यूअर्ससाठी बनताना काय बघायला भेटेल? तुम्हाला पाहिजे ते बघायला भेटेल। मासवडी थाळी आता चालू आहे, तुम्ही ते बघू शकता। चला मग मासवडी थाळीचं प्रिपरेशन बघूया। चला किचनकडे। तर तुम्ही इथे बघू शकता मोठी आणि प्रशस्त भारतीय बैठक व्यवस्था इथे केलेली आहे, जिथे तुम्ही कोल्हापुरी स्टाईलचं नॉनव्हेज आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं गावरान व्हेज जेवण एन्जॉय करू शकता। चला या जाऊया त्यांच्या किचनमध्ये आणि बघूया इथे मासवडी थाळी कशी तयार होते। तर खूप प्रशस्त किचन आहे इथे आणि व्हेजिटेबल्स वगैरे एकदम प्रॉपर ठेवले गेलेले आहेत। आणि या कॉर्नरला तुम्ही जर बघितलं तर तिथे नॉनव्हेजचं जेवण बनतंय। पुण्यामध्ये या बाजूला नॉनव्हेज रस्सा बनतोय आणि खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये नॉनव्हेज इथे बनतं, जसं दादानी आपल्याला सांगितलं। तर मासवडीचं प्रिपरेशन इथे ऑलरेडी सुरू झालेलं आहे। तर योगेश दादांना भेटूया आणि त्यांना विचारूया की कशी प्रोसेस आहे आणि इथे मासवडी गावकरी थाटमध्ये कशी बनली जाते। मासवडी आता जी बनते तर त्याचं प्रिपरेशन कसं होते, कशा पद्धतीने बनते आपल्या इथे? आता त्यांनी पीठ हाताला घेतलेलं आहे। मासवडीचं वरचं लेअर असतो तो पिठाचा लेअरचं काम चालू झालेलं आहे त्यांचं। त्याच्यानंतर ते आता थोडंसं कापडावरती पसरून त्याच्यात ते मसाला बनवलेला आहे आपला मासवडीचा, तो मसाला त्याच्यात भरला जाणार आणि त्याच्यानंतर त्याच्या वड्या तयार केल्या जाणार। आणि मासवडी थाळी आपण ज्यावेळेस ऑर्डर येते त्यावेळेसच बनवायला सुरुवात करतो। त्याच्या आधी फ्रेश बनते, त्याच्या आधी बनवून आपण काहीच ठेवत नाही, किंवा ऑर्डर आली की ते गरम गरमच बनवायला लागते। तर जसं नाव तुमचं गावरान थाट आहे, तर तुम्ही ही जी मासवडी इथे बनली जाते ती सुद्धा तुम्ही प्रॉपर गावरान पद्धतीने बनवली जाते। ती टोटल गावरान पद्धतीने बनवली जाते। म्हणजे व्हेज खाणारे जे खवय्ये आहेत ते पण इथे आल्यावर डिसअपॉइंट होणार नाहीत। तर कशी बनते मासवडी थाळी आपल्या इथे? जशी तुम्ही गावाकडे बनवता तशीच बनते? तशीच बनते। आधी लसूण, जिरा, लाल मिरची काढून घ्यायची मिक्सरमधून, पुन्हा त्याची फोडणी द्यायची, पुन्हा हिंग टाकायचं थोडा आणि बेसन हाटून घ्यायचं। आणि हा जो आतमध्ये मसाला जातो त्याच्यामध्ये तेच त्याला मेन टेस्ट त्याचीच असते, राईट? त्याच्यात तीळ आहे, खोबरं आहे, कांदा, लसूण, जिरा, शेंगदाणा, त्याच्यात नाही टाकत आहे
मसाला असतोय, खडा मसाला थोडा. मला पिठलं नाही वांग त्यामध्ये कुठलं मटकी काढली. अरे पिठलं वांगच सांगितले त्यांना, मटकी नाहीच घेतली. अख्खा मसूर आहे तर मक्का मसूर लावा. तर आता इथे भाकरी सुद्धा बनते, तर ती भाकऱ्या तुम्ही बनवून ठेवता का? बनवून तर काही थोड्याशा बनवून ठेवायला लागतात, कारण की एकदम जर टेबल लागले ते एकदम सगळ्यांना गरम लगेच बनवून देता येत नाही. त्याच्यामुळे थोड्या भाकरी बनवून ठेवलेल्या असतात आणि कंटिन्यू चालू राहतात. प्रत्येक वेळेस चुलीवरतीच बनतं का? कायम फक्त कायम चुलीवरतीच बनतात. व्हिडिओ करता फक्त चुलीवर नाही 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 नाही, 6 चुली आमच्याकडे, 6 चुली कंटिन्यू चालू राहतात. कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाकरी आपल्या ज्वारी, इथे आहेत? बाजरी आणि चपाती. आणि जास्त करून कोणत्या खाल्ल्या जातात? ज्वारी आणि बाजरी. मग जेव्हा गर्दी असते तेव्हा 6च्या 6 चुली 6 चालू चुली असतात? चालू राहतात. आता श्रावण महिना चालू आहे, दिवसाचा आहे टाइम, त्याच्यामुळे एकच चूल चालू आहे. संध्याकाळच्या 3 चुली चालू असतात. आणि बैंगन मसाला जसं तुम्ही सांगितलं की तो पण तुमचा एक मेन पॉप्युलर आयटम. मग त्याच्या चवीबद्दल काय सांगू शकता? ते आपले गावा घरी आपण जसं बनवतो त्याच पद्धतीने इथं पण बनवलेलं जातं. जास्त तिखट पण नसतंय, मीडियम स्पायसीमध्ये बनवलेलं जातं. मग व्हेज जे फक्त व्हेज खातात त्यांना जर नॉनव्हेजची चव पाहिजे असेल तर मासवडी is the best option. एक बेस्ट ऑप्शन. थाळ्यांची प्राइसिंग कुठून स्टार्ट होते आपल्या आपले 200 रुपयापासून व्हेज थाळी 200 अनलिमिटेड जेवण आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भाजी पण भेटते कम्प्लीट अनलिमिटेड. कम्प्लीट. व्हेजमध्ये कम्प्लीट अनलिमिटेड भेटतं आणि नॉनव्हेजमध्ये जर खायला गेले तर पीस सोडून बाकी सगळं अनलिमिटेड आहे. 200 मध्ये कोणती थाळी आहे आपली? बैंगन मसाला 200 म्हणजे जी आम्ही try झुणका भाकर करणार. 200 ला भेटते. मटकी मसाला म्हणा, अख्खा मसूर, चम्मच टाकायचा त्याच्याला एक चम्मच इकडे. तर इथे पिठलं सुद्धा बनतंय, तुम्ही बघू शकता. एकदा तुम्ही ट्राय करू शकता हे पिठलं आमचं. लहानपणी आपली आजी बनवायची पिठलं भाकरी खायला, त्या पद्धतीचं पिठलं इथं भेटतं आपल्या इकडे म्हणून. आणि जशी ऑर्डर येईल तशीच बनवलं जातं. बनवून नाही ठेवलं? बनवून काहीच ठेवलं जात नाही. व्हेजिटेबल सगळं ऑर्डर आल्याच्या नंतर बनवलं जातं. पिठलं रेडी झाले. आता हे थाळीला आपण लावतोय. आता तिथं थाळीचे मेकिंग बघा. आता थाळीमध्ये आपल्या काय काय भेटतं. थाळीमध्ये आमचा ठेचा एक असतो, शेंगदाणा चटणी, त्यानंतर लोणचं, एक दही, श्रीखंड वाटी, डाळ वाटी, सोनकढी, तुमचं झुणका भाकर, भाकरी, राईस. ह्या थाळीमध्ये सगळं अनलिमिटेड आहे. 200 रुपयात पोटभर? हो, 200 रुपयात पोटभर. तुम्ही टेबलवरती बसा. एक गावकरी थाटची आमची एक स्पेशल थाळी झुणका भाकर ही तुम्हाला सर्व करायला लावतो, आणि एक मासवडी थाळी. या दोन्ही थाळी तुम्हाला टेबलवरती लावतो. तुम्ही टेबलवरती बसून घ्या. झुणका भाकर थाळी आणि मासवडी थाळी बनताना तर बघितली, जाम भूक लागली आहे. बघूया आता टेस्ट कशी लागते. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. व्हेज थाळ्या आलेल्या आहेत अशा प्रकारे. मासवडी थाळी आणि झुणका थाळी. नॉनव्हेजच्या तोड थाळ्या वाटत आहेत मला, कारण 200 रुपयामध्ये एवढी मोठी व्हेज थाळी कम्प्लिटली अनलिमिटेड मी तर फर्स्ट टाईमच बघितली आहे. तर या तुम्हाला दाखवतो जवळून की या थाळ्यांमध्ये काय काय आहे. आता ही थाळी जी आहे ही मासवडी थाळी आहे. मासवडीचे 5 पीसेस आपल्याला इथे दिले गेलेले आहेत. मासवडी आपण बनताना तर बघितली, ही नक्कीच टेस्टी राहणार आहे. बघूया आता. आणि ही झुणका भाकरी थाळी जी दादांनी आत्ताच आपल्याला बनवून दिली आहे. तर झुणका भाकरीमधली जी ही झुणकाची प्लेट आहे, तर इथून जवळून तुम्ही बघाल तर याच्यावर तूप टाकून दिले गेले. तर मासवडीपासून आपण सुरुवात करूया आणि मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो की नाव आहे गावरान थाट, पण नक्की टेस्ट गावरान आहे की नाही ते. रंग तर सांगतोय सगळंच की किती स्पायसी आहे. म्हणजे जर तुम्ही नॉनव्हेज मिस करत असाल ना तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण हा जो रस्सा आहे तो प्रॉपर नॉनव्हेज सारखा वाटतोय. त्यामुळे तुम्ही इथे
मासवडी थाळी तर नक्की ट्राय केलीच पाहिजे. झुणका पण आपण ट्राय करूया. जसं दादानी सांगितलं की हा फ्रेश हाटलेला झुणका आहे, हा बनवून ठेवलेला आहे, आपल्या समोर बनला आहे हा झुणका. खूपच स्मूथ हेच म्हणू शकतो, कारण की जसं आपण खाल्ला तसं टेक्स्चर खूप जबरदस्त लागतोय झुणक्याचा पण. तर जेवणावर आम्ही मस्तपैकी ताव मारतोय, कारण गावकरी थाट नावाप्रमाणेच गावरान जेवण आहे. तर मंडळी एकदम जोरदार पोटभर निवांत जेवण झालेलं आहे आणि नावाप्रमाणेच गावकरी थाट, जसं नाव तसंच एकदम गावरान जेवण आहे. गावकरी थाटचा पूर्ण पत्ता, गुगल मॅप लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईनच. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत खाद्यभ्रमंतीच्या नवीन एपिसोडमध्ये. चला.